हॅलो फ्रेंड्स, तर आज आपल्या पाटील्स किचनमध्ये आली होती व्हेज पुलावची ऑर्डर. तर त्यासाठी इथे मी खडे मसाल्याची फोडणी केलेली आहे. त्यानंतर उभा चिरलेला कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत परतून घेतला आहे. त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट आणि भाजीमध्ये इथे मी फ्लावर, बटाटा, मटार, फरसबी, गाजर आणि टोमॅटो घेतलेला आहे. सर्व भाज्या तेलावर परतून घ्यायच्यात व्यवस्थित. सुके मसाले घेतलेले आहेत. बिर्याणी मसाला, लाल तिखट, गरम मसाला, धणा पावडर, हळद, हिंग आणि मीठ घातलेले. सर्व मसाले परतून घ्यायचे. त्यानंतर 5 मिनटं झाकण देऊन वाफवून घ्यायची भाजी. आता त्याच्यामध्ये तांदूळ घालूयात. तर इथे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे. तो 15 ते 20 मिनटं चांगला भिजवून ठेवला होता धुवून. सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आवश्यक तसं आपल्याला गरम पाणी घालायचं याच्यामध्ये. त्यानंतर झाकण देऊन 10 ते 15 मिनटं चांगला आपल्याला पुलाव शिजवून घ्यायचा आहे. तिथं बघू शकता मस्त मोकळा असा पुलाव तयार झालेला आहे. अशाच नवीन रेसिपीसाठी चॅनल लाईक, शेअर